असा। त्याचमुळे ही जागा अगदी खास देवासाठी सोडलेली असता। त्यामुळे या ठिकाणी ह्या नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही कोणत्याही प्रकारचं ह्या जंगलांचं नुकसान करू शकत नाही। जर हे नियम नसते तर ही जंगल ही वनस्पती केव्हाच संपुष्टात इली असती। तर आता आपण डुंगोबाच्या देवराईमध्ये पोचलेला असो। तर डुंगोबा ह्यो शंकराचो म्हणजे शिवाचो अंश असा। तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे लावलेले घंटा असत ते असत नवसाचे घंटा। हा देव निसर्गदेव सगळ्यांका नक्कीच पावता। तुम्ही कधी निवतीमध्ये इलात तर ह्या डुंगोबाचं दर्शन नक्की घ्या। बघा कोकणातील लोकांनी ह्या देवराया आजपर्यंत कशा प्रकारे जपलेल्या असत। आणि या ठिकाणी जर इलात तर कुठल्याही प्रकारची नासधूस करू नका, पानं वेली फुलं तोडू नका। आता आम्ही दर्शन करून डुंगोबाच्या देवराईच्या बाहेर येलो। चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत। तोपर्यंत धन्यवाद।